संजय गांधी निराधार योजना, दिव्यांगांसाठी योजना, श्रावणबाळ योजना, विधवा महिलांसाठी योजना तसेच वृद्धापकाळ योजना या लाभार्थ्यांसाठी अतिशय आजची 21 जूनची महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक घोषणा केलेली आहे। ती घोषणा कोणती असणार आहे ते तर आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत। संजय गांधी निराधार योजना किंवा आता आपण पाहिलेल्या दुसऱ्या काही योजना आहेत त्या योजनांचे वेतन वाढ व्हावी या संदर्भात माननीय बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये उपोषण केले होते आणि याच अनुषंगाने शासनाने याबद्दल मोठा निर्णय सांगितलेला आहे। तर राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत असतील यांच्या संदर्भात एक पत्रक सुद्धा आले आहे। वाढीव अनुदान संदर्भात या पत्रकात दखल घेतलेली आहे। ही अनुदान फक्त विधवा किंवा अपंग व्यक्तींनाच नाही तर सरसकट सगळ्यांनाच हे अनुदान वाढीव देण्यात येणार आहे। म्हणजे संजय गांधी योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल, तसेच विधवा महिलांना योजना असतील त्यासाठी तसेच अपंगांसाठी योजना असेल या सर्वांसाठी वेतनवाढ सेमच होणार आहे। म्हणजे अपंगांना 4000 तर दुसऱ्यांना 3000 किंवा त्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त असे नाही तर सर्वांना सेमच वेतनवाढ ही केली जाणार आहे। आता आपण ज्या योजना पाहिल्या त्या योजनांना म्हणजेच अपंगांना योजना असेल, वृद्धापकाळ योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल या योजनांची सेमच वाढ ही केली जाणार आहे। आता सरकारला तर वेतन वाढ द्यावीच लागणार आहे, पण ही वेतन वाढ 4000च आहे हे सरकारकडून अजून स्पष्ट झालेले नाही। परंतु हे 4000 कोणाचा आकडा आहे तर माननीय बच्चू कडू यांनी जे उपोषण केले होते, 7 दिवस उपोषण केले होते अमरावती जिल्ह्यामध्ये, ते यासाठीच केले होते की काही शेतकऱ्यांसाठी तर काही इतर मागण्यांसाठी आणि काही हे जे आता आपण योजना सांगितल्या त्याचं अनुदान ही 4000 करावं या संदर्भात बच्चू कडू यांनी मागणी केली आहे आणि ही मागणी मान्य सुद्धा राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। ही मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आलेली आहे, परंतु असा राज्य सरकारने शब्द दिलेला नाही की आम्ही 4000 रुपयेच अनुदान करू म्हणून। त्यांनी असेही सांगितले आहे की तुम्ही वेतन वाढ करा, फक्त हेच नाही तर ती 4000 रुपये करा अशी सुद्धा मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। या वेतनवाढीचा सरकारने होकार दिलेला आहे, परंतु अजून सरकारचा आकडा हा स्पष्ट केलेला नाही। त्यामुळे हा फिक्स हाच आकडा आहे असं आपण सांगू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही, परंतु बच्चू कडू यांनी सांगितले आहे की 4000च्या आत आम्हाला अनुदान नको आहे। सरकारने सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे वाढीव अनुदान योजना मान्य केली आहे, परंतु सरकारने त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे बोगस जे लाभार्थी आहेत अशांची चौकशी सुरू केली आहे आणि अशांच्या याद्या सुद्धा बनवायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे खऱ्या लाभार्थ्यांची एक यादी आणि बोगस लाभार्थ्यांची एक यादी अशा 2 याद्या सरकारकडून सध्या तयार करणे चालू आहे आणि या 2 याद्यांमध्ये जे बोगस लाभार्थी आहेत त्यांना वगळण्यात येणार आहे आणि जे खरे लाभार्थी आहेत अशांना त्यांना वाढीव अनुदान 100% मिळणार आहे। कारण बच्चू कडू यांनी सरकारला शब्द दिला आहे की 4000 रुपये अनुदान नाही केले तर आम्ही पुन्हा उपोषण करू, पुन्हा आंदोलन करू असा शब्द बच्चू कडू यांनी दिलेला आहे आणि सरकारने त्यासाठी होकार सुद्धा दिलेला आहे की आम्ही अनुदान वाढीव ही करू, परंतु सरकारने स्पष्टपणे 4000 रुपये करू असे मात्र अजूनही सांगितलेले नाही, परंतु बच्चू कडू त्यांच्या शब्दावर ठाम आहेत। परंतु आता हे बोगस आणि खरे लाभार्थी यादी सरकारने वेगळी करणे चालू केले आहेच, पण आणखी चौकशीसाठी सरकारकडून एक महत्त्वाचं कागदपत्र जमा करून घेतलं जाणार आहे, ज्यामुळे खऱ्या लाभार्थ्याला या वाढीव वेतनाचा खरा लाभ मिळणार आहे आणि बोगस लाभार्थी हे यातून वगळले जाणार आहेत। यासाठी या लाभार्थ्यांना एक महत्त्वाचं कागदपत्र जमा करण्याचं आश्वासन हे सरकारने दिले सुद्धा आहे आणि हे कागदपत्र सक्तीचे करण्यात आलेले आहे। हे कागदपत्र आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट, हे असेल तरच लाभ हा मिळणार आहे। म्हणजे मी ज्या काही योजना सांगितले, संजय गांधी निराधार योजना असतील किंवा अपंगांसाठीची योजना असतील किंवा बाकीच्या 2 ते 3 योजना आहेत, या योजनांसाठी त्या लाभार्थ्यांना डोमासाइल सर्टिफिकेट जमा करण्याचे सरकारकडून सक्तीचे करण्यात आलेले आहे। आता पहिले हे आदिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायतीमध्ये देण्यात येत होते, परंतु आता तसे नाही। आता हे तहसीलदार कार्यालयातून काढावे लागते। तहसीलदाराचा सही शिक्का असलेले
डोमासाइल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहे। आता पहिलं याच्या अगोदर मागच्या 3 ते 4 महिन्यापूर्वी डीबीटी सक्तीचा करण्यात आला होता, म्हणजे ज्यांचं डीबीटी असेल त्यांनाच हे अनुदान येणार असं सांगण्यात आलं होतं। आता तसं पाहिलं तर सरकारच्या सर्वच योजनांना डीबीटी सक्तीचा करण्यात आला आहे, कारण सरकारकडून एजंटची जी फायदा होत आहे तो टाळण्यासाठी सरकारकडून डीबीटी प्रोसेस करण्यात आलेले आहे आणि डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे डीबीटीच्या माध्यमातून जमा केले जात आहेत आणि त्यामुळे 5 ते 6 महिन्यापूर्वी डीबीटी सक्तीचा करण्यात आला होता। तसंच आता हे कागदपत्र तुम्हाला आता जुलैचा हप्ता मिळणार आहे, परंतु त्यानंतर मात्र तुम्हाला हे कागदपत्र जमा करावं लागणार आहे, तरच पुढचे हप्ते मिळणार आहेत। तुम्हाला डोमासाइल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हे महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला जमा करावं लागणार आहे। ह्याची दुसरी कागदपत्रे तुम्हाला माहीतच असतील, आपण मागे एक व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यामध्ये तुम्हाला या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते सुद्धा सांगितलं होतं। त्यामध्ये थोडक्यात आपण पाहूया। त्यामध्ये तुम्हाला तुमची KYC कंप्लीट असावी लागणार आहे आणि त्याचबरोबर OTP प्रोसेस सुद्धा तुमची कंप्लीट असावी लागणार आहे, OTP क्लिअर असावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला डीबीटी तुमचा ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे। त्यानंतर हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला हे सर्वात महत्त्वाचे 2 दाखले कंपल्सरी संजय गांधी निराधार योजनेसाठी तुम्हाला जमा केलेले असावे लागणार आहेत। हे सर्वात महत्त्वाचं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं। ही सर्वात महत्त्वाची कागदपत्रे तुमची असणे ही महत्त्वाचीच आहेत आणि यातील एक जर कागदपत्र नसेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना किंवा बाकीच्या ते 2 ते 3 योजना आहेत त्यांचा लाभ हा मिळणार नाही आणि ही कागदपत्रे तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जमा करणं हे खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्हाला या योजनांचा लाभ हा मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्ही म्हणाल आम्ही कागदपत्रे जमा करून सुद्धा आम्हाला लाभ मिळत नाही, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कागदपत्रे जमा केले आहेत आणि तुम्हाला लाभ मिळत नाही तर तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करायची आहे की तुम्हाला लाभ का मिळत नाही। तिथे गेला आणि तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर दिला की तुम्हाला त्यांच्याकडे एक पोर्टल असतं, त्या पोर्टल ओपन करून ते तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्यामध्ये तुमचं सर्व माहिती समजते। तुम्हाला आतापर्यंत लाभ मिळाला तर किती मिळालाय, नाही मिळाला तर का मिळाला नाही, आतापर्यंत मिळालेले पैसे किती जमा झालेले आहेत हे सुद्धा त्यामध्ये कळतं आणि तुमचं कोणतं कागदपत्र मिस आहे ते सुद्धा कळतं, कोणत्या कागदपत्रामुळे आतापर्यंत तुमचा लाभ थांबलेला आहे हे सुद्धा त्या पोर्टलमध्ये कळतं। त्यामुळे तुम्हाला जर पैसे येत नसतील तर तुम्ही तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन तुमचे पैसे का येत नाहीत याची चौकशीही करू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर तो उत्पन्नाचा दाखला दिला असेल तर तो उत्पन्नाचा दाखला ॲक्टिव्ह असणे महत्त्वाचे आहे। म्हणजे उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचाही असतो, 1 वर्षाचाही असतो। त्यामुळे जर तुमचा पहिला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो असेल तर तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला काढून तिथे जमा करायचा आहे, परंतु त्यासाठी तुम्ही आधी जाऊन चौकशी करा नक्की तुमचं काय नाही म्हणून तुम्हाला लाभ मिळत नाही आणि मगच पुढचं कागदपत्र काढून तिथे जमा करून घ्या, तरच तुम्हाला पुढचा लाभ हा मिळणार आहे। आणि सरकारने अजून 4000 रुपये अनुदान स्पष्ट केलेले नाही, आम्ही देणार म्हणून सांगितलं आहे, परंतु 4000 हा फिक्स आकडा सांगितलेला नाही। तो सरकारच्या या संदर्भाच्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।